हम तुम्हारे साथ हैं, हम सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजय असो, शिवसेनेचा हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेनेचा हम तुम्हारे साथ हैं। ये महिलांना पुढे घ्या. एक मिनिट ये राजू त्या साईडला महिलांना पुढे घ्या. महिला आहेत त्यांना पुढे घ्या. हिंदुराय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, ही ताकद कुणाची? शिवसेनेची. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, पवार साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. नाही कुणाच्या बापाची, शिवसेनेचा वाघ. शिवसेनेचा, शिवसेनेचा. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. नाही कुणाच्या बापाची, एक मिनिट जरा पाठीवर नाही कुणाच्या बापाची. थोडं पिछे. बस 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 बस. थांबा. हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा. कोणाला रे कोणाला? शिवसेनेचा वाघ आला. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सम्राट शिवसेना प्रमुख सर सेनापती श्रीमान श्री बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. परम साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. कोणाला रे कोणाला? शिवसेनेचा वाघ आला. कुणाचा? शिवसेनेचा, कुणाचा? शिवसेनेचा. साहेबांची नाही कुणाच्या बापाची, महाराष्ट्राच्या साहेबांचा नाही कुणाच्या बापाचा. हे थांबा. ऐका शिवसैनिक बंधू आणि भगिनीनो, ज्यांना मी स्वतः माझ्या बहिणीप्रमाणे समजत होतो, त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीत गेल्या 20 वर्षात त्यांच्या बरोबर त्यांच्या भावासारखं उभा राहिलो, विभाग प्रमुख म्हणून उभा राहिलो. शेवटी आज त्यांनी त्यांच्या मनात जे होतं ते केलेलं आहे. ज्या शिवसेना पक्षामुळे, बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे, उद्धवजींच्या आशीर्वादामुळे ज्यांना समाजात ओळख मिळाली, ज्यांना लोक ओळखायला लागली, आणि तुम्ही आणि आम्ही सर्व शिवसैनिकांनी ज्यांना डोक्यावर घेऊन आपण नाचलो, आज शेवटी त्यांनी गद्दारी केलेली आहे. आता ही गद्दारी कशासाठी केली? पैशासाठी केली
का पदासाठी केली ही त्याची त्यांनाच माहिती आहे. बाहेरची ज्या काय बातम्या आम्हाला मिळत आहेत, कदाचित पैसे मिळाले असतील, कदाचित काय अजून काही मिळालं असेल, परंतु मला एक गोष्ट माहिती आहे, मी आज मुद्दामून ताबडतोब इथे आलो एवढ्यासाठी, कारण ही जी शाखा आहे ना, ही शाखा वाचवण्यासाठी शिवसैनिकांनी आपलं रक्त दिलेलं आहे. मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. मी सकाळपासून त्या दिवशी इथे उभा होतो. पोलिसांशी त्या दिवशी आपली खूप मारामारी झाली. आपण पोलिसांना मारले, पोलिसांनी आपल्याला मारलं, पण आपण शाखा सोडली नाही. शेवटी कोर्टाच्या आदेशामुळे आपल्याला ही शाखा तोडावी लागली. परंतु ज्या दिवशी शाखा तोडली त्या दिवशी इथेच उभं राहून मी भाषण केलं होतं की ही शाखा आपण पुन्हा एकदा उभी करू, आपण सगळे मार्ग करू, परंतु ही शाखा पुन्हा उभी करू. आणि त्या हिशोबाने ही शाखा परत उभी राहिलेली आहे. मी आज इथे फक्त हेच सांगायला आलोय, ज्यांना असं वाटतंय की ज्यांचं दुसऱ्या पक्षात जाऊन खूप भलं झालंय, त्यांना लख लाभो, त्यांना त्यांचे पैसे लखाला लाभो, त्यांना जे काय मिळायचं ते मिळो. फक्त एकाच गोष्टीची मी तुम्हाला खात्री द्यायला आलोय की आपल्याला ही शाखा सोडायची नाही. ही शाखा कोणाच्या बापाची नाहीये. मला आजही आठवत आहे, बाळा असेल, भागवत असेल, संतोष भागवत कुठे आहे, भागवत असेल, संतोष, आपला संतोष होता. अक्षरशः डोकं आपटून आपटून इथे रडत होते, जाऊन जाऊन दगड मारत होते. आणि अशा सगळ्या शिवसैनिकांच्या ताकदीवरती शाखा उभी राहिली. मी आता पोलिसांना सांगणार आहे की एवढी जिद्द करू नका या शाखेसाठी. गपचूप या शाखेची चावी आणून द्या, त्याचं शाखा ही साखरेचं ताळं तोडून आम्ही शिवसैनिक. ही कोणाच्या बापाची प्रॉपर्टी नाहीये, ही शिवसेना. तुम्हाला बरोबर आहे, सगळ्या महिलांनी मार खाल्लेला आहे. आपण इथे लढून लढून ही शाखा उभी केलेली आहे. तुम्हाला जायचंय, तुमचं बाजूला ऑफिस आहे, तिकडे बसा आणि काय ते दिवे लावा. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या शिवसैनिकांच्या नादाला लागू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, आता आपल्याला काळजी करायचं कारण नाही. आपला आमदार पण आहे, दादा संघटक आहेत, सगळे उप विभाग प्रमुख आहेत, सगळे शाखा प्रमुख आहेत. कोणीही त्यांच्या बरोबर गेलेलं नाही. त्यांना कळेल जो मान सन्मान शिवसेनेत मिळत होता, ज्याच्यामुळे लोक सलाम करत होती, उद्या रस्त्यावरनं फिरताना गद्दार म्हणून जेव्हा हाक मारणार ना लोक, तेव्हा कळणार आहे की आपली काय किंमत आहे ती. मी अक्षरशः त्यांच्या मागच्या वेळेला रस्त्यावरती पाया पडलोय. विभाग प्रमुख रस्त्यावरती पाया पडतो का, तर आपला कार्यकर्ता तयार व्हायला वर्षानुवर्ष लागतात. बरोबर. जाताना तुम्ही लाथ मारून आम्हाला गेलात, पण ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष तुम्हाला सांभाळलं, मला आजही माहिती आहे की प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला चौपाटीला मिटिंग व्हायची आणि सगळ्या नाराज लोकांना शांत करायची जबाबदारी माझ्याकडे असायची. आणि मी स्वतः जायचो मिटिंगला आणि सगळ्यांना समजवायचो, नाही नाही राजूल त्यांनाच तिकीट द्यायला पाहिजे, आपल्याला जाऊ दे, पुढच्या वेळेला तुम्हाला मिळेल. असं करत 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 त्याला निवडून आणण्यासाठी आपण कष्ट केलेले. आता माझं म्हणणं आहे, होऊनच जाऊ दे. आता मागे हटायचं नाही. बरोबर आहे. आणि मी आता तुम्हाला सांगतो, मी पण तेवढा टोकाचा आहे. आणि कसे निवडून येतात आता, काही किंमत मोजावी लागली तरी चालेल, काही करावं लागलं तरी चालेल, पण या विभागात मी तुम्हाला परत सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा
तुम्ही फक्त मजबूतीने उभे राहा. शिवसेना जी होती मी इथे वाढवलेली आहे, तुम्ही सगळे मजबूतीने उभे राहा. जे शिवसैनिक कोणी त्यांच्या बरोबर गेलेला नाही, या सगळ्या शिवसैनिकांना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, शाखा प्रमुखांनी, तुम्ही सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करा. चालू. आणि गणेश नगर असेल, कुठलाही नगर असेल, जिथे तुम्हाला गरज लागेल तिकडे मला बोलवा, अरुणला बोलवा, दादांना बोलवा, राजेशला बोलवा, जे आपले पदाधिकारी आहे आम्ही सगळेच्या सगळे येऊ, पण तुमच्या पाठीशी मजबूतीने उभे राहू. तुम्हाला कुठेही उघड्यावर पडू देणार नाही हे सांगण्यासाठी मी इथे आता आलेलो आहे. आणि म्हणून असं काही कोणी नाराज व्हायचं गरज नाही. शिवसेनेत खूप लोक सोडून गेले, खूप गद्दार गेले, पण शिवसेना कधी मागे हटणार नाही, हटली नाही आणि ह्याच्या पुढे देखील हटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही असे चिंतित होऊ नका की आता काय होणार आहे. आमदार आमचा जेवढे लोक गेलेत तेवढे लोक नवीन येतील. बरेच लोक यांच्या भांडणाला कंटाळून गेलेले होते, ते काही लोक परत येतील. पण माझं मत असं आहे, इकडे जिद्द करू नका. ही आमची शाखा आहे, शाखा शाखेसारखीच राहिली पाहिजे. आणि शाखेमध्ये जर गडबड झाली तर पूर्ण विभागाची शिवसेना मी इथे आणून उभी करीन, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आता कोणाला दयामाया नाही, खूप झाली दयामाया, खूप हातापाया पडून झालं. पण आता संघर्ष अटळ आहे. आमच्याशी संघर्ष करायचे असेल बिलकुल करा. आदेश 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 तुम्हाला जे करायचं ते करा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. रोज इकडे यायचं, टाकेत बसायचं, इकडे जगायचं. मी आता पोलिसांना काय सांगायचं ते सांगतो, निरोप जाईल. नाही झाला तर पुढे काय करायचं हे मी तुम्हाला येऊन सांगेन. बिलकुल थोडे दिवस सगळी वर्सोवा विधानसभा इथेच येऊ दे. थोडे दिवस अख्खी विधानसभा इथेच बोलवा. आणि म्हणून माझं मत असं आहे की कुठल्याही परिस्थितीत कोणाच्या नावावर कागद, मला सगळी कोर्टातली केस माहिती आहे. मी जर हा दोन मागे लागलो तर ते पेपर जे आहेत ना हे सगळे आज जातील. आणि माझ्या नादाला जर लागला शिवसैनिकांच्या तर मग एकेकाला आतमध्ये पाठवल्याशिवाय मी राहणार नाही. एवढंच मी तुम्हाला ज्यांना जायचंय त्यांनी जा, फक्त शाखेच्या नादाला लागू नका, एवढं सांगण्यासाठी मी आलोय. आणि कोणी चिंता करायचं कारण नाही, घाबरायचं कारण नाही. जे काय होईल त्याला जबाबदार मी आहे आणि मी तुमच्या पाठीशी मजबूतीने उभा आहे. उद्धव साहेब तुमच्या पाठीशी उभा आहे. पूर्ण शिवसेनेची ताकद ही या शाखेच्या पाठी उभा आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलोय. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका, डोक्यात कुठलाही असा विचार आणू नका की आता काय होणार. काही होणार नाही. या विभागात पुन्हा एकदा शिवसेनेचा नगरसेवक म्हणून त्या दृष्टिकोनात तयारी करा, एवढं सांगण्यासाठी मी इथे आलोय. काही जास्त मी आता बोलत नाही. जे काय बोलायचंय ते मी वेळोवेळी तिथे येऊन बोलत जाईल. आणि जसा मी येत होतो निवडणुकीच्या वेळेला तसा आता मी वरचेवर इकडे येत जाईल. बघूया काय होतं ते. त्याच्यामुळे तुम्ही मजबूत उभे राहा, बाकी काही काळजी करू नका. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील एवढंच मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. जय हिंद, जय मनोहर पाटील गर्दी करणं काय बाकी ही शाखा महानगरपालिकेने तोडली होती. आम्ही शिवसेनेची तोडली होती, सगळं पुढे बनवली होती. सगळ्यांनी मार खाल्लाय आणि या शाखेमध्ये आमचं रक्त लागले.
पेपर राजूल पटेल यांच्या नावावर होते, कारण कोणाला तरी पुढे करायचं म्हणून त्यांच्या नावावर होतं. आज शाखेला टाळं मारलेलं आहे. त्यांना जायचंय, आमचं काही म्हणणं नाही, त्यांना जिथे जायचंय तिथे जाऊ देत, आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु उद्या जरी शाखेची चावी आली नाही आमच्याकडे तर आम्ही टाळं तोडणार आणि आतमध्ये बसणार. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काही झाला इकडे तर आम्ही जबाबदारी घेणार नाही. तुम्ही त्यांना निरोप पाठवा, शाखेची चावी पाहिजे, आज तुम्ही द्या म्हणून मी काय हात नाही, पण नाहीतर ती तोडणार ना, कारण ही शाखा माझी आहे, या सगळ्यांची आहे. एक कोणाची प्रॉपर्टी खासगी प्रॉपर्टी नाही. लोक बोलवले उद्यापासून बँड्रापासून ते गोरेगावपर्यंत सगळे कार्यकर्ते इथे बोलवले. असं आहे, ही शाखा जी आहे, ही शाखा जी आहे, ही शाखा लायब्ररीची वेळ आहे. ही शाखा मागे एकदा तोडली होती, कोर्टाच्या आदेशाने तोडली होती. त्यावेळेला थांबाव जरा, थांबा जरा, काय ही शाखा ज्या वेळेला तोडली त्यावेळेला आम्ही सर्व शिवसैनिकांनी पोलिसांचा मार खाल्ला, भानगडी झाल्या, दगडफेक झाली. मी स्वतः त्यावेळेला इथे होतो आणि त्यावेळेला मी हा शब्द दिला होता, जशी शाखा तुटली आहे तशी आपण परत बनवू. मी स्वतः जो कंप्लेनंट होता त्याच्याशी बसून आम्ही सेटलमेंट केली आणि त्याच्यानंतर मी कोर्टात केस मागे घेतली आणि ही शाखा बनवली. फक्त बनवताना त्यावेळेला नगरसेविका राजूल पटेल होत्या म्हणून त्यांच्या नावावरती लाईट बिल आहे. आता ही शाखेचं आज टाळं मारलेलं आहे. मी आज टाळं तोडणार नाही, पण जर ही शाखा आमची काढून घ्यायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला आताच सांगतो, इथे कायदा सुव्यवस्था प्रश्न होईल. पूर्ण मुंबईची विमान माझ्याकडे जर बँड्रा टू गोरेगाव पर्यंतची शिवसेना उभी करील. जर शाखेची चावी मिळाली नाही आम्ही शाखेचा टाळं तोडून टाकू आणि आम्ही शाखेत बसू. कारण ही शाखा कोणाच्या बापाची नाही आहे, ही शाखा आमच्या मेहनतीची शाखा आहे. त्याच्यामुळे त्यांना निरोप पाठवा आणि जर उद्या जर काय झालं, कोणी कोणाला काळं फासलं किंवा आणखीन काय झालं तर माझी जबाबदारी राहणार नाही. मी आजपर्यंत त्यांना बहिणीसारखं वागवलं. त्यांना आम्हाला त्यांनी पक्ष बदलला त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. त्यांना काय त्या पक्षात जाऊन करायचंय करू दे, पण माझी शाखा नाही, शाखा देणार नाही. वोट कसं आले, वोट आपल्याला लावून टाका, त्यांचा फोटो काढा, फोटो लावायला पाहिजे ना, त्यांचा फोटो काढा, हा आपला बोर्ड लावून टाका. ठीक आहे, ठीक आहे, कळलं ना. काय करू नका, तुम्ही त्याला बघा, मी पहिला तुमच्यातर्फे देतो नाही. प्रश्न असा आहे की माझी शाखा बंद कोणी केली. प्रश्न असा आहे, ही शाखा बंद करण्याचा त्यांना अधिकार काय. कागद आहे म्हणजे आम्ही मालकी देणार नाही. आम्ही वर्षानुवर्ष पोझिशन मध्ये आहोत आणि वर्षानुवर्ष आजची शाखा नाही आहे, ही फार जुनी शाखा आहे. मी स्वतः मार खाल्लाय पोलिसांचा इकडे. त्यावेळेला किती साली झालं होतं हे? 2010 नाही, अगोदर असेल 2010. मी विभाग झालो 2006 ला पुनर्बांधणी सर 2010 शाखा ऑफिस झाली. पुनर्बांधणी 2010 ला झालं. त्यावेळेची विषय आहे आणि तुम्ही त्यांना निरोप पाठवा. त्यांना सांगा की त्यांचं काही तुमच्याबद्दल म्हणणं नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. त्यांचं ऑफिस बाजूला आहे, बाजूच्या ऑफिसमध्ये बसू देत करा. इथे फक्त शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि बसतील आणि नाहीतर मग आम्हाला जायला असतो. काय तुम्हाला आमच्याबद्दल काय करायचं ते करा, पण आम्ही ही शाखा सोडणार नाही. पण आज मी फक्त इकडच्याच माझ्या विभागातल्या कार्यकर्त्यांना बोलवलं, पण अशी शाखा मी इतक्या या शाखेवरती आमचा जीव आहे आणि आम्ही फार कष्टाने ही शाखा घेतलेली. त्याच्यामुळे ही शाखा बनवताना या कार्यकर्त्यांनी दगड उचलून आणलेले आहेत सगळे. पैसे देऊन बांधलेली नाही, स्वतः प्रत्येकाने आणलेली. प्रत्येकाने दगड, विटा, सिमेंटच्या गोण्या या कार्यकर्त्यांनी जमा करून आणलेल्या. आणि मला त्याच्यातले कायदेशीर बेकायदेशीर सगळ्या गोष्टी माहिती आहे. मग अख्खी लाईन जाईल. माझं हॉटेल बिटेल जे आहे ना त्याच्यामधलं हे सगळं मला माहिती आहे. काय तुला गाळा दिलेलं आहे
ते पण सांगा त्यांना. दोन बाजूचे गाडे दिलेत त्यांना या शाखेच्या बदल्यात आम्ही. मुबारक गॅरेज होते सलीम सातशे. अरे आपण हॉटेल त्याच्यामध्ये जागा त्यांना नवऱ्याच्या नावावर आहे. ते ठीक आहे, ते बघू आपण काय करायचं. मला शाखा पाहिजे नाही. त्यांना त्यांच्या काय गोष्टी असतील लक लागू. मला शाखा सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्यांना निरोप द्या आणि उद्यापासून घालून तुम्ही इथेच बसायचं. कळलं ना? इथेच बसायचं. आपली वर्ष मी त्यांचं बघा जर नाही दिला तर मला सांगा. मी 2 दिवसात आपली मुंबईची सगळी गोष्टी त्याला बघून आणि शाखेत नाही बघूया कोण अडवतो आपल्याला. निरोप द्या तसा. ठीक आहे, त्यांना जायचंय त्यांना जाऊ दे. आमचं त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही. शाखा नाही आता नाही. ठीक आहे, चला उद्या आपलं टाळं मारून टाका. आपलं टाळं लावून टाका ना त्याच्यावरती. आपलं एक काळ लावून टाका. जागा नाही ठेवलं ना. हा एक टाळा आपल्याला एक काळ आपला लावून टाका. लावून टाका. चला नाही ते ऐकणार नाही. मला माहिती ना काय होणार आहे ते. लावून टाका. हा पटकन. अरे थांब आता बाबा बघा हे होणार आता उद्या. मी जबाबदारी घेतोय. मी सांगतो ऐकायला मिनिट. कोणी काही करणार नाही. एक लक्षात ठेवा, शिवसेनेत एवढी माझी नक्की ताकद जोपर्यंत मी काय बोलत नाही काय होणार नाही हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. एकही जण कोणी काही करणार नाही ही माझी जबाबदारी आहे. पण माझ्या पण संयमाला एक मर्यादा आहे. मी त्याच्या पुढे ऐकणार नाही. माझ्या शाखेवर जर कोण आला तर मग मी कोणाचं ऐकणार. तुम्हाला काय आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे करा. जे काय करायचं ते करा. पण शाखा सोडणार नाही. आपलं एक काळ लावून टाका त्याला आणि सगळ्यांनी निघा शांतपणे. अरुण टाळा घेऊन टाळा कुठे मामा टाळा द्या मामा. बरं तुम्ही या पुढे. एक टाळा द्या आम्हाला. एक टाळा लावू द्या आम्हाला. जागा द्या त्यांना जायला. महिलांना पुढे घ्या. महिलांना पुढे घ्या. मेसेज माझ्या बाईक बाहेर महिलांना पुढे घ्या. या ना इकडे इकडे या. साहेब आहेत ना. साहेब आहेत ना. हो निघून गेला. 24 आवर्स का अल्टीमेटम लगभग दिया गया, इस तरीके से अनिल परब जी ने कहा।
हम तुम्हारे साथ आप जाओ ना आगे तुम्हें आमची माणसं आहे का दोन मिनिटं थांबवते हे थांबव तिकडे 2 मिनिटं हे जाऊ दे जाऊ दे थांबव तिकडे 2 मिनिटं थांबव उतरे साईडला थोडं रोड क्लिअर करा रोड क्लिअर करा चार लोक चारच चला हे लोक एक मिनिट साहेब एक मिनिट ताई एक मिनिट पहुंचो पास में एकदम पास में पहुंचो 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 अपा निकल गए एकदम पास में एकदम पास में अपा निकल गए दो गाड़ी बैठ रहे एकदम पास में नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.